कादंबरी रुजवण भाग 25. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. आरोहीचं लग्न थाटामाटात पार पडलं. पाहुणे मंडळी लग्नाला येऊन गेली. लेकीचं लग्न पाहून आईसाहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. शेजारी मिलिंदा होते. वहिनीसाहेब म्हणाल्या, मिलिंदा, आज आमची मोठी जबाबदारी पूर्ण झाली हो. आमच्या 3ही मुलांची लग्न झाली. तिघेही आपापल्या संसारात आनंदी आहेत. खरं सांगू का, या एकाच क्षणासाठी आमचा जीव अडकला होता. आरूचं लग्न झालं आणि अचानकच विरक्ती आल्यासारखं वाटू लागली आम्हाला. असं वाटतंय आता आबासाहेबांनी आम्हालाही त्यांच्याकडे लवकरात लवकर बोलावून घ्यावं. छे छे वहिनीसाहेब, अशा शुभ दिवशी ही अशी भाषा कशाला हो. अजून मुलं सेट व्हायची आहेत, आपली नातवंड पाहायची आहेत. मुलांना तुमच्या प्रेमाची आधाराची गरज आहे. पुन्हा अशी भाषा नको हा वहिनीसाहेब, नाहीतर खरंच आम्ही सुद्धा रागावू तुमच्यावर. मिलिंदा हक्काने म्हणाले. तशा वहिनीसाहेब हसल्या. खरं सांगू मिलिंदा, आदी आणि आरोहीची आम्हाला तशी काळजी नाही. दोघेही सगळ्यांशी हसून बोलून असतात. खरी काळजी वाटते ती आम्हाला आमच्या देवची. वरून तो कितीही स्ट्रॉंग आहे असं दाखवत असला तरी आतून तो फार हळवा आहे. छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या मनाला लागतात. बऱ्याचदा इतरांचा राग तो स्वतःवरच काढत असतो. त्याला इतरांची काळजी असते आणि त्याच हक्काने दुसऱ्यांवर तो वर्चस्व गाजवत असतो. समोरच्याला ती गोष्ट कळत नाही आणि मग हा दुखावला जातो. खरं तर बोलायची ही वेळ आणि जागा सुद्धा नाही, पण मनात आलं म्हणून सांगून टाकतो आम्ही. आमच्या पश्चात आमच्या देवला कधीही अंतर देऊ नका हं. जगात कुणाचं ऐकेल अशी एकमेव व्यक्ती त्याच्या आयुष्यात तुम्हीच आहात आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही कधीच त्याला चुकीचं सांगणार नाही. जे काय सांगाल ते त्याच्या भल्याचंच सांगाल. वहिनीसाहेब म्हणाल्या. वहिनीसाहेब, असं का बोलता? आबासाहेबांनी जे आमच्यावर लुटवलं त्याचीच थोडीशी पखरण आम्ही देव, आदी आणि आरूवर करतो. त्यात नवल ते काय? देव तर माझाच आहे. देव, आदी, आरू कुणाचीच काळजी करू नका आपण. सगळे क्षण आपण आनंदाने जगणार आहोत. लग्न छान पार पडलं. पाठवणीच्या वेळेस मात्र आरोही खूप खूप रडली. आदिराज प्रांजल रडले. वैदेही तर मिठी मारून रडतच होती. पण त्यातल्या त्यात ती तिच्याबरोबर जाणार होती म्हणून तिला थोडंसं सावरता आलं. आईसाहेबांना पण खूप वाईट वाटलं. त्याही खूप रडल्या, अगदीच हळव्या झाल्या. दादासाहेब, वीणाताई दोघांना हात जोडून आरोहीची काळजी घ्या असं म्हटलं. आरोहीची नजर देवदादाला शोधत होती. देव जवळपास कुठेच दिसत नव्हता. मिलिंदा, देवदादा कुठे आहे रे? कुठेच दिसत नाहीये तो. तो भेटणार नाही का मला जाताना? तिने विचारलं. देवला तो क्षण खूपच जड जाणार होता हे मिलिंदाला पण माहीत होतं. सगळ्यांसमोर त्याला रडायचं नव्हतं. सगळ्यांसमोर आपले अश्रू दाखवेल तो देव कसला? पण तो क्षण नाजूक होता. देवने तिथे असायलाच हवं होतं. मिलिंदा मग बाहेर गेले. एका झाडाखाली देव मान खाली घालून बसला होता. झपाझप पावलं उचलत ते त्याच्याकडे आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. देव, चल, आरोही निघाली आहे. मग देव त्यांनाच मिठी मारून रडू लागला. अरे असं काय? ती शोधते तुला. चल. मिलिंदांनी आपलाच रुमाल घेतला आणि त्याचे डोळे पुसले. त्याला जबरदस्तीने हॉलमध्ये आणलं. आरोहीने त्याला घट्ट मिठी मारली. दादा रे असं म्हणून ती रडू लागली. तिला कुशीत घेऊन तो सुद्धा कितीतरी वेळ मग रडतच राहिला. शेवटी मग मिलिंदाने त्याला बाजूला केलं. देव, सोड आता तिला. तू जितका वेळ रडणार तितका वेळ ती सुद्धा रडणार. आणि एवढं कशाला रडतोस? कधी वाटेल तेव्हा भेटायला यायचं. मिलिंदानी बाजूला केलं तेव्हा कसा बसा तो बाजूला झाला. आरोहीची पाठवणी झाली. आरोही घरी आली. गृहप्रवेश छान झाला. तिथे मात्र खूप मजा आली. घरी आल्यानंतर संध्याकाळी मिळून गप्पा झाल्या. मिलिंदानी गाणी म्हटली. खूप खूप धमाल केली. इथे मात्र आईसाहेबांना, देवला आरोहीची खूप आठवण येत होती. आदिराज पण तिच्या आठवणीने अस्वस्थ होता. पूजा दुसऱ्या दिवशी न ठेवता तिसऱ्या दिवशीवर गेली. त्यामुळे बिचाऱ्या वैदेहीला आता त्याच दिवशी निघावं लागणार होतं. 5:55 तिला आता थांबता येणार नव्हतं. आरोही छान तयार झाली. तिथून सगळी मंडळी पूजेसाठी आली. पूजेचं दर्शन घेतलं. जेवण झालं. त्यानंतर आदिराज, प्रांजल, आईसाहेब, देवादेव निघाले. आईसाहेबांना मिठी मारून आरोहीने रडून घेतलं. देवदादाला पाहून आरोहीला अधिकच रडायला आलं.
देवदादाच्या बाजूला बसून ती रडतच म्हणाली, दादा इथे सगळं छान आहे, पण तिथली खूप आठवण येते रे. असं वाटतंय परत आपल्या घरी यावं. तुम्हा सगळ्यांची मला खूप आठवण येते. तुमच्याबरोबर यावंसं वाटतंय. येऊ का रे एक दिवस? तिने विचारलं. ते ऐकून देवला पण गलबलायला झालं. असं कसं करता येईल आरू? इथे पाहुणे मंडळी आहेत ना. सगळं आटपलं की मी स्वतः न्यायला येईन ना तुला. ऐकून आरू पुन्हा रडायला लागली. तो अधिकच बेचैन झाला. आता जाता येणार नाही हे तिलाही कळत होतं, पण तरीही जावंसं वाटत होतं. आरोही हुंदके देऊन देऊन रडत होती. आईसाहेबांनी समजावलं, पण तिचं रडणं थांबतच नव्हतं. शेवटी मग देवने मिलिंदांना बाजूला नेलं. हळू आवाजात विचारलं, मिलिंदा एक दिवस नेऊ का रे तिला घरी? उद्या सकाळीच आणून सोडतो. असं रे कसं करता येईल देव? घरात पाहुणे मंडळी आहेत. उद्या उत्तर पूजा असणार. लगेच परत माहेरी कसं जाता येईल? आणि हे बघ, एवढी चिंता करू नकोस. थोडा वेळ रडेल, मग होईल शांत. मिलिंदा म्हणाले, अरे पण पाहुण्यांचा एवढा काय विचार करायचा? तिचं मन सांभाळायला नको का? तिचं मन सांभाळायचं की पाहुणे? देव पटकन बोलून गेला. बरं, तू म्हणतोस तेही ठीक. घेऊन जा मग आरोहीला. वैदईला राहू दे इथे 4-5 दिवस. मिलिंदा असं म्हणताच देव चटकन भडकला. अरे काहीतरी काय? आमच्या घरी मावशी मामा सगळे आलेत. प्रांजलला आज तिच्या बाबांकडे जायचंय. काहीही झालं तरी वैदईला तर आज यावंच लागेल आमच्या बरोबर. तो असं म्हणताच मिलिंदांनी आपली नजर त्याच्याकडे बराच वेळ स्थिरावली आणि त्याच्याकडे पाहून ते फक्त हसले. तेव्हा देवला आपण काय बोलतोय याचं रिअलायझेशन झालं. हो खरं, अचानक आरोहीला सुद्धा येता यायचं नाही, नाही का? तोंडातल्या तोंडात तो बडबडला. विशांतने आरोहीला समजावलं, आरू एवढी का रडतीयस? मी आहे ना, घरी सगळे जण आहेत. तेव्हा कुठे ती शांत झाली. बरं, आता आम्ही पण निघतो. वैदही चल निघूया. बॅग घेऊन ये तुझी. देव असं म्हणताच वैदहीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू सुरू झाले. तिने आईदादांचा निरोप घेतला, काकूचा निरोप घेतला. काकाला सुद्धा म्हणाली, काका रे आज जावंसं वाटतच नाहीये. तुम्ही सगळेजण इथे आहात. किती मजा करताय. तुम्हा सगळ्यांसोबत इथेच राहावंसं वाटतंय रे. मिलिंदाने तिला जवळ घेतलं. असं कसं करून चालेल पिल्लू? तुझ्या पण घरी पाहुणे आले आहेत ना. कळतंय रे काका सगळं, पण पायच निघत नाही. रडत रडतच मग ती विशांतला भेटली. दादा खरं तर 5 परताव्यांपर्यंत राहायचं होतं रे. उद्या सगळे खेळ असतील, सगळी मजा करायची होती, पण जावंच लागेल. इच्छाच नाही जायची आज. विशांतने तिला जवळ घेतलं. त्याला पण वाईट वाटलं. वैदू मी विचारू का देवना? तो म्हणाला, नको नको, ते वेगळं काय बोलणार. जाऊ दे, निघते मी. तिने मग डोळे पुसले आणि देवकडे आली. बाकी सगळी मंडळी आपापसात बोलत होती पाहून तिने देवला हळूच विचारलं, अहो अजून 1 दिवस राहिले तर नाही का चालणार? 1च दिवस राहते ना, प्लीज. तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. आता चिडून तो आणखीन काहीतरी बोलेल की काय असं वाटून मग समजून तीच म्हणाली, बरं बरं चिडू नका, नाही राहत, येते मी. पण देव आज मुळीच चिडला नव्हता. खरं तर तो आज दुःखी झाला होता. आरोहीमुळे कदाचित देवला आज वैदहीची अगतिकता समजली होती. माहेरी राहण्यासाठी आग्रह असतो, तो नुसता हट्ट नसतो. ती ओढ असते, तळमळ असते, तडफड असते. आपल्या माणसांपासून दूर जाण्याचा विरह असतो. थोडे क्षण आपल्या लोकांबरोबर राहता यावे यासाठीची धडपड असते ती. आणि माहेरी राहावं असं कितीही मनात असलं तरी आता आपल्याला या क्षणी माहेरी राहता येणार नाही ही अगतिकता सुद्धा असते. सासरकडची जबाबदारी कळत असते, पण मन मात्र परत परत माहेरी ओढ घेत राहतं. अजून थोडं थोडं थांब ना असं म्हणत असतं. आज देवला आरोहीला आपल्या घरी नेता येत नव्हतं आणि वैदहीला तिच्या घरी ठेवताही येत नव्हतं. समाज बंधनाने दोघी अगतिक होत्या. खरं तर त्या दोघींपेक्षाही जास्त आज देवलाच अगतिक वाटत होतं. पण हे काही क्षणच थोडेसे विरहाचे, निरोपाचे, त्रासाचे असतात. ते एकदा संपले ना की मग पुढचे सगळे क्षण पुन्हा आनंदाचेच असतात. देवदादाची गाडी निघून गेली. आरोहीला वाईट वाटलं. थोडीशी रडली खरी, पण पुन्हा तिचं कोड कौतुक सुरू झालं आणि मग ती सगळं विसरून गेली. गाडी बाहेर पडली. वैदही देवच्या बाजूलाच बसली होती. मध्ये मध्ये रुमालाने अश्रू पुसत होती. आई दादांची आठवण येत होती. काका काकूची आठवण येत होती. काकाने केलेले सगळे लाड आठवले. विराज बरोबर केलेली मजा आठवली. विशांत दादा बरोबर मारलेल्या गप्पा आठवल्या.
अजून किती काही करायचं राहिलं होतं. सगळं अर्धवट सोडून परत यावं लागलं होतं. विचारानेच पुन्हा पुन्हा अश्रू येत होते. ती रडते पाहून देवला पण वाईट वाटलं. देवने तिला विचारलं, वैदेही मला सांग, काय काय मजा केलीस तू तिथे? फोटो काढलेस की नाही? तिने त्याच्याकडे पाहिलं. हो काढले. सुरुवातीला बोलायचा एवढा मूड नव्हता. खरं सांगू, त्या निळ्या रंगाच्या साडीत तू किती गोड दिसत होतीस. त्याचे फोटो दाखव हा मला, तो म्हणाला. अहो पण त्या साडीवरचा मेकअप छान नव्हता झाला माझा, ती म्हणाली. असं? पण मला तर तू त्याच साडीत आवडलीस. अगदी गोड फुलपाखरूच दिसत होतीस. मी सगळ्या हॉलमध्ये पाहिलं, पण सगळ्यात गोड तूच दिसत होतीस, तो मुद्दामूनच म्हणाला. तशी ती थोडीशी हसली. हळू बोला ना, आधी दादा आणि आईसाहेब ऐकतील ना, ती म्हणाली. ऐकू दे, मी माझ्या बायकोलाच म्हटलं ना, तोही हळू आवाजातच म्हणाला. मला सांग, आणखीन काय काय मजा केलीस तिथे? अहो खूप मजा केली. काकाने गाणी म्हटली, आम्ही भेंड्या खेळलो, फोटो तर खूपच काढले. मी दाखवेन तुम्हाला सगळे. मग ती त्या आठवणीत रमली. आणि मला सांग, तुझी दादा आणि बहिणी फिरायला कुठे जाणार आहेत? विशू दादा आणि आरू फिरायला उत्तराखंडला जाणार आहेत. अहो आपण पण एकदा जाऊया ना. पण त्याआधी ना मला केरळ फिरायचंय. आपण जाऊया का तिथे? तिने विचारलं. हो जाऊया ना. अजून कुठे कुठे जायचंय तुला, तेही सांगून ठेव मला. तू म्हणशील तिथे तिथे जाऊ, तो म्हणाला. बरं वैदेही, तिथे केरळला ना एक लेक असतं. लेकमध्ये आपण बोटीत पण राहूया. आपण रात्रभर बोटीत राहू शकतो तिथे, आपण दोघेच. मग तिथून चंद्र किती छान दिसेल. बाहेर थंडगार हवा सुटली असेल. त्या तळ्यामधलं छान पाणी, रात्री त्या पाण्याचा आवाज सुद्धा येत असेल. मध्ये मध्ये काजवे पण दिसतील. इतकं शांत असेल की झाडांच्या पानांची सळसळ पण ऐकू येईल आपल्याला. ती बोट पाण्यावर हळूहळू डुलत राहील. आपण दोघेही ते तळं, आकाश, झाडं पाहत राहू. तुला गाणं गायला आवडतं ना, तू छान गाणं गा. किंवा मग गप्पा मारू आपण. तो तिला कल्पना विलासात रमवत राहिला आणि ती त्याचं चित्र रेखाटू लागली. त्याने तिला वेगवेगळ्या विषयात गुंतवलं आणि माहेरच्या विरहाच्या आठवणीतून अलगद बाहेर काढलं. मग तिला जांभई आली. रडून डोळे जड झालेच होते. तुला झोप येतेय? त्याने विचारलं. हो, रात्रभर गप्पा झाल्या त्यामुळे झोप पूर्ण नाही झाली माझी. त्याने मग तिच्या खांद्यावर हात टाकला. अलगदच तिची मान आपल्या खांद्यावर ठेवली. थोडा वेळ झोप, घर आलं की उठवीन मी. मगाशच्या बोटीचं चित्र डोळ्यासमोर आणत तिने पण मग हळूहळू तिचे डोळे बंद केले आणि त्याच्या खांद्यावर आपल्या चिंतांचा, दुःखाचा, नाराजीचा सगळा भार टाकून निर्धास्तपणे ती शांत झोपून गेली. आयुष्यात प्रत्येक वेळेस सगळंच मनासारखं होत असतं असं नाही, पण तिथेच कशाला रेंगाळून राहायला हवं. त्या नाराजीवर, दुःखावर फुंकर मारायची आणि पुढे जायचं. इतकं सोपं असतं आयुष्य. देवने आज वैदेहीसाठी तेच केलं होतं. 2 दिवसांनी आरोही आणि विशांत फिरायला गेले. कॉलेज सुरू झालं. वैदेहीने कॉलेज अटेंड केलं. अभ्यासाचा फार खोळंबा होऊ नये म्हणून आरोही आणि विशांतने सुद्धा जास्त सुट्टी घेतली नाही. 4 दिवसांनी आरोही सुद्धा जॉईन झाली. एकमेकींना भेटून खूप आनंद झाला. लेक्चर्स संपले तसं थोडा वेळ दोघी कॅन्टीनमध्ये बसल्या. पण आज दोघींनाही फार फार वाईट वाटत होतं. आता दोघींना एकत्र घरी जाता येणार नव्हतं. आरोही, स्ट्रॉबेरी कशी आहे ग? वैदेहीने विचारलं. दुःखीच आहे फार. तिला सहदेवला भेटता येत नाहीये ना म्हणून, आरोही म्हणाली. आणि बोलता बोलताच दोघी रडू लागल्या. दोघींनी पण एकमेकींना मिठी मारली आणि खूप रडून घेतलं. आरू, तिथून फिरून वगैरे आलीस ना की मग आपल्या घरी ये, वैदेही म्हणाली. चालेल. तेवढ्यात ड्रायव्हर काकांचा फोन आला. बरं, आता मला निघायलाच लागेल आरू. ड्रायव्हर काका आले ना, असं म्हणत वैदेही गाडीत बसली. तिला बाय करून तिच्या समोर दिमाखात निघून गेली. आरोही मात्र तिला बाय करून रिक्षा स्टँडवर थांबली. आता आपण असं रोज रिक्षाने जायचं? क्षणातच अभावाचा विचार मनात आला आणि संसारात बसणाऱ्या प्रॅक्टिकल चटक्यांची झळ पोहोचू लागली. जेवण झाल्यानंतर रात्री मिलिंदांनी विशांतला शतपावली करण्यासाठी बाहेर बोलावलं. विशांत, जरा ये रे माझ्याबरोबर बाहेर. नको रे काका, दमायला झालंय, विशांत कंटाळत म्हणाला. ये म्हटलं की यायचं हा विशांत. मिलिंदांनी आवाज चढवला तसा तो गुपचूप उठला आणि बाहेर पडला. मिलिंदा बाहेर पडले आणि त्याच्या खांद्यावर हात टाकला. मला सांग रे जरा, कसलं टेन्शन आहे तुला? त्यांनी सहजपणे विचारलं. टेन्शन?
कसलंच नाही काका, विशांत गडबडून म्हणाला. 2 धपाटे खाल्ल्याशिवाय बोलताच येत नाही का रे तुम्हाला? बोल पटकन, मिलिंदा म्हणाले. खरंच सांगतोय काका, खास टेन्शन नाही कसलं. विशांत विषय टाळत होता. विशू, तुझ्या अकाउंटमधून तू 30,000 रुपये काढलेस, माझ्याकडून 30,000 रुपये घेतलेस. अरे काय चाललंय काय तुझं? 4 दिवसात हे एवढे पैसे कुठे खर्च झाले? मिलिंदांनी विचारलं. काका, पुढच्या महिन्यात देतो ना तुझे पैसे, हळू आवाजात विशांत म्हणाला. एक अशी सणसणीत ठेवून देईन ना तुला विशांत. मी तुला काय विचारलं, तू मला काय सांगतोयस? जे विचारलंय त्याचं उत्तर दे आधी. हे एवढे पैसे कुठे खर्च झाले तुझे? मिलिंदांनी विचारल्यावर विशांतने मान खाली घातली. अरे काका, ते असंच इथे तिथे रे. पटकन बोलायचा, उगीच वेळ काढायचा नाही. आज सपोर्टला काकू पण नाहीये इथे. फुकटचा मार खाशील आता माझा. काका भडकला पाहून विशांत जरा घाबरलाच. त्याचा चेहरा पडला. अरे काका, काय सांगू, मी स्वतःसाठी नाही रे खर्च केले ते. एवढं बोलून विशांत अगदीच शांत झाला. काय झालं राजा, नीट सांग मला, कुठे खर्च झाले एवढे पैसे तुझे? त्याच्या खांद्यावर हात टाकत मिलिंदांनी विचारलं. मी आणि आरोही फिरायला गेलो होतो ना, तेव्हा लग्नाच्या आधीच हॉटेलचं जायचं याचं बुकिंग केलं होतं रे मी. तिथे गेल्यानंतर थोडेफार खर्चायला पैसे पण ठेवले होते. पण तिथे गेल्यावर आरोहीचं काहीतरी भलतंच चालू झालं. या दुकानात जा, त्या दुकानात जा, हे कपडे घे, ते शूज घे, ती पर्स घे. घड्याळ तर 6,000 रुपयांचं घेतलं तिने. सुरुवातीला मला सांगायला जड वाटलं, पण नंतर मी स्पष्ट बोललो तिला. माझ्या बोलण्याचंच तिला आश्चर्य वाटलं. एवढे पैसे मी खर्च करू शकत नाही हे माझं बोलणं तिला आवडलं नाही. तिला वाटलं मला तिच्यावर खर्च करायचे नाहीत म्हणून. मग ती म्हणाली, तसं असेल तर मग मी माझ्या दादाला अकाउंटमध्ये पैसे पाठवायला सांगते. पण तिची ती गोष्ट मला आवडली नाही. माझा स्वाभिमान हर्ट झाल्यासारखं वाटलं मला. म्हणून मग सध्या जो काही खर्च झाला त्याचे पैसे मी तुझ्याकडून घेतले रे. आता 1-2 दिवसात मी तिला सगळी खरी परिस्थिती पुन्हा एकदा सांगणार आहे. हे असले हट्ट आपल्या इथे चालणार नाहीत हे स्पष्ट सांगणार आहे मी तिला. पण काका, तू दादांना बोलू नकोस रे. दादांना सगळ्यांसमोर फार इन्सल्ट करतात. आरोही समोर ते काहीतरी बोलले तर तिलाही नाही आवडणार आणि मलाही. प्लीज रे काका, कळवळून विशांत म्हणाला. अरे वासरा, नाही रे बोलणार. पण असं काही होतं तर मला बोललास का नाही तू आधी? हे बघ विशू, लग्नाच्या आधी सुद्धा आम्ही तुम्हाला या गोष्टीची कल्पना देऊन ठेवली होती. आरोही मोठ्या घरची आहे, आपण मध्यमवर्गीय आहोत. तुमच्या नात्यात आर्थिक ओढाताण ही राहणारच. त्यात सध्या तू जे काही कमवतोयस तुझं लक्ष सेव्हिंग्सवर असणार आणि तसंच ते असायला हवं. आरोहीला एकदमच आपला हात आखडता घेता येणार नाही. पण त्याचबरोबरीने प्रत्येक वेळेस ती तिच्या माहेरहून काही आर्थिक मदत घेईल तेही बरोबर नाही. त्याने तुझा स्वाभिमान दुखावला जाईल. तू तिच्याशी शांतपणे बोलून घे या विषयावर. या गोष्टीत बाकी कुणी इंटरफिअरन्स करणं तसं बरोबर दिसणार नाही. तुमचा प्रॉब्लेम तुम्हालाच सॉल्व्ह करावा लागेल. तिने थोडं समजून वागायला हवं. तिला तशी समज दे, पण चिडू भांडू नकोस. तुझी जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती तिच्या समोर ठेव. शाणी आहे ती, समजून घेईल तुला. आणि राजा, मी तुला ही गोष्ट विचारली ते माझे पैसे परत मिळवण्यासाठी नाही रे. तू कोणत्या अडचणीत नाहीस ना हे जाणून घेण्यासाठी. काकाला ओळखलंच नाहीस का रे अजून तू? काकाने तसं विचारलं तसं त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सॉरी काका, डोकंच बधीर झालंय रे माझं, तो म्हणाला. हे बघ, दादाने अकाउंट्स पाहिलंय. एवढे पैसे का काढले असं विचारलं होतं मला. मी सांगितलं मला विराटची फी भरायची होती म्हणून सध्या विशांतकडून थोडे पैसे घेतले आणि थोडे माझ्या अकाउंटमध्ये काढले. आता एक काम करूया, कोणतेच पैसे तू मला परत देऊ नकोस. उलट तुझ्या अकाउंटमधून जे 30,000 तू काढले आहेस ना ते मीच तुझ्या अकाउंटमध्ये भरतो. बाळा, प्रश्न पैशाचा नाही रे, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्येचा आहे. सध्या तरी तू काळजी करू नकोस, पण हळूहळू या सगळ्या गोष्टीची समज आरोहीला दे. मिलिंदाने समजावलं. काका, तुला कोणत्या शब्दात थँक्यू म्हणावं कळतच नाही रे मला. आमच्यासाठी देवदूत आहेस तू, विशांत म्हणाला. ए गप रे, मोठे मोठे डायलॉग मारू नकोस. जा झोपायला जा, तुझी बायको वाट पाहत असेल. मिलिंदा असं म्हणाला तसं विशांत हसला आणि मग आत पळाला. मिलिंदांना मात्र टेन्शन आलं. हे असंच चालू राहिलं तर या दोघांमध्ये नक्कीच भांडणं होतील. ते तसं व्हायला नको. बरं, हा प्रश्न इतका नाजूक आहे की या विषयावर आपण आरोहीशी सुद्धा डायरेक्ट बोलू शकत नाही. काय करावं ते त्यांना कळेना. रात्री झोपताना विशांत आरोहीशी बोलला. आरू,
हे बघ, मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला, आणि ती आत्ताच सांगायची आहे. लग्नाच्या आधीपासून मी काय करतो, किती कमवतो, हे सगळं तुला माहिती आहे. आमच्या घरची परिस्थिती तुला माहिती आहे. नोकरीबरोबर मी माझा बिझनेस स्टार्ट केलाय, पण अजून हवं तेवढं यश त्यात आलेलं नाही. मी स्ट्रगल करतोय. लवकरच त्यातही मी यशस्वी होईन, खात्री आहे मला. पण तोपर्यंत तरी आपल्याला अव्वासव्वा खर्च करता येणार नाही. मला माहिती आहे 30-40 हजार तुझ्यासाठी मोठी गोष्ट नाही, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की थोडं ॲडजस्ट करून राहावं लागेल इथे. माझं सगळं लक्ष सेव्हिंग्सवर आहे. ते पुढे आपल्या भविष्यासाठीच आहे. थोडंफार घरी पण द्यावं लागतं मला. आता हनीमूनला जो खर्च झाला तो माझ्या बजेटच्या बाहेर होता. मला मिलिंद काकाकडून पैसे घ्यावे लागले. मी रिक्वेस्ट करतो, पुन्हा खर्च करताना जरा विचार करून कर. ते ऐकताच आरोही पण भडकली. म्हणजे काय, मी विचार करत नाही का विशान? मी माझ्या माहेरी असताना जेवढा खर्च करायचे त्याच्या पावपट पण खर्च केलेला नाही मी इथे. आणि तसं होतं तर दुकानात जायच्या आधीच तू सांगायला हवं होतंस. तेव्हा तर तू म्हणालास हवं ते घे म्हणून. ती रागाने म्हणाली, हो, हवं ते घे म्हणालो मी. हवं तितकं घे असं नाही म्हणालो. एक ड्रेस तू घेऊ शकली असतीस, पण तू 6 ड्रेस घेतले, 3 पर्स घेतल्यास. खरंच या सगळ्या गोष्टींची गरज आहे का आरोही? राग मानून घेऊ नकोस, पण एवढी चंगळ पण बरी नव्हे. आपल्याला ती पेलावणारी नाही. तो म्हणाला, ओके, आता तुझ्याकडून मी काहीच घेणार नाही. मला काही हवं असेल तर मी माझ्या दादाला सांगेन. माझे सगळे हट्ट माझे दोन्ही दादा पूर्ण करू शकतात. ती म्हणाली, असं तर अजिबातच करू नकोस आरू. आपल्या नवऱ्याचा मान सन्मान आपणच सांभाळायचा असतो. नवऱ्याला परवडत नाही म्हणून तू माहेरी मागायला जाणार, हे बरं दिसतं का? तो म्हणाला तशी ती आणखीन भडकली. अरे पण मग मी काय करायचं? लग्नाच्या आधीच मी तुला सांगितलं होतं आपल्याला एक गाडी घे. आज वैदही माझ्या समोरून गाडीने गेली आणि मी मात्र ऑटोने घरी आले. तुला माहितीये, याआधी मी कधीच असा ऑटोने प्रवास केलेला नाही. मला नाही आवडत ते. आता रोज ऑटोने प्रवास करायचा म्हणजे माझ्यासाठी खूपच त्रासदायक आहे ते. माझा त्रास सुद्धा तू समजून घ्यायला हवास. आणि तुला वाटतं असं काही नाही. मी दादाकडे काही मागितलं तर तुझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न येतोच कुठे? माझे दोन्ही दादा तसा विचार करणार नाहीत. याआधी सुद्धा माझा सगळा हट्ट ते पुरवत होतेच की. ती म्हणाली, तरीही नाही. ती गोष्ट आता मला आवडणार नाही, कारण आता तू माझी बायको आहेस. आपल्या घरातले काही संस्कार आहेत, काही नियम आहेत, ते पाळावे लागतील. आणि हे बघ, आता रात्र खूप झाली आहे, झोपूया आता, मला ऑफिसला जायचंय. असं म्हणत त्याने लाईट बंद केला आणि झोपून गेला. आरोहीला मात्र भयंकर राग आला. लग्नाचे 9 दिवस संपले होते, नवलाई संपली होती आणि परिस्थितीचे चटके आता जाणवू लागले होते. युनिव्हर्सिटीला जायच्या आधी फक्त अर्धा पाऊण तास ती लवकर उठायची, स्वतःची तयारी करायची, ब्रेकफास्ट करायची आणि निघून जायची. 3-4 दिवस वीणाताईंनी ते पाहिलं आणि मग त्याने तिला प्रेमानेच समजावलं, आरोही, तू युनिव्हर्सिटीत जातेस, अभ्यास करतेस, संध्याकाळी तुझा क्लास असतो, सगळं कळतं आम्हाला. पण बाळा, थोडं लवकर उठावं, थोडी मदत करावी. फार काही कामं सांगणार नाही आम्ही, पण निदान चहा पाणी करणं, डबे भरून ठेवणं, इतकं तर तू करूच शकतेस ना. आरोही काही बोलली नाही. ती रागाने तशीच निघाली. पाहून मग मिनल काकूच म्हणाली, अगं चहा तरी घेऊन जा. नको, चहा नकोय मला काकू, असं म्हणत आरोही बाहेर पडली. आज तिला खूप राग येत होता. लग्नाच्या आधी इथे येत होते तर कामाला हात सुद्धा लावून देत नव्हते. सगळे प्रेमाने वागत होते. आता एक एक जण आपापला रंग दाखवतायत. विशान म्हणाला होता, तू म्हणशील तसंच होईल. मिनल काकू आणि विशानच्या आई पण म्हणाल्या होत्या, इथे तुला कसलाही त्रास होणार नाही. मग आता जे काय होतंय ते काय आहे? ऑटो पकडली आणि ती युनिव्हर्सिटीत आली. आज वैदहीशी बोलायचा पण मूड नव्हता. परिस्थिती अशी होती की वैदहीला सगळं सांगायचं होतं, पण तिच्याच घरातल्यांबद्दल तिलाच कसं सांगणार? काय गारू, आज शांत शांत वाटतेस? थकली आहेस का? वैदहीने विचारलं. नाही ग, सहजच. लेक्चर झाले तसं दोघी कॅम्पसमध्ये आल्या. तोच वैदहीला ड्रायव्हर काकांचा फोन आला. अरू, मी निघू का ग? आरूही काही बोलली नाही. काय झालं अरू? वैदहीने पुन्हा विचारलं. वैदही, आज जरा मला घरपर्यंत सोडशील का? चक्कर आल्यासारखं वाटतंय मला. सकाळपासून तिने काही खाल्लेलं नव्हतं म्हणून चक्कर आल्यासारखं वाटत होतं. वैदहीला तिची एकदम काळजीच वाटली. चल ना सोडते, असं म्हणत तिने ड्रायव्हर काकांना पहिल्यांदा गाडी तिच्याच घरी न्यायला सांगितली. मिनल काकू आणि वीणाताईंना सुद्धा आरोही काहीच खाऊन गेली नाही याचं वाईट वाटत होतं.
त्या दोघी तिची वाट पाहत होत्या. तिच्याबरोबर वैदही पण आली पाहून दोघींना आश्चर्य वाटलं. काय ग वैदू, तू कशी काय? मिनल काकूंनी विचारलं. अगं काकू, आरोहीला एकदम चक्करच आली म्हणून सोडायला आले. बरोबर आहे, सकाळी काही खाऊन गेल्या नाही मॅडम. हे घे, हे संत्र तरी खाऊन घे, असं म्हणत मिनल काकूने 2 फोडी तिच्या तोंडात टाकल्या. तेव्हा कुठे आरोहीला जरा बरं वाटलं. आरू, सकाळी खाऊन का नाही आलीस? वैदहीने विचारलं. असंच, आरोही म्हणाली. मग बाकी कोणी विषय वाढवला नाही. वीणाताईंनी दोघींना जेवण वाढलं. वैदहीने पटापट जेवून घेतलं, सगळ्यांना बाय केलं आणि ती निघून गेली. रस्त्यात असतानाच नेहमीच्या वेळेप्रमाणे देवचा फोन आला. तुझा स्विमिंग क्लास आहे ना, माहिती आहे ना? देवने आठवण करून दिली. तिथून परत यायला तिला उशीर झाला होता म्हणून ती म्हणाली, अहो आज नाही जाणार आहे मी क्लासला. ती म्हणाली, का? असंच थकायला झालंय. वैदहीने थाप ठोकून दिली. का थकायला काय झालं? पुन्हा आळशीपणा सुरू झाला तुझा? आणि तू कुठे आहेस? बाहेर गाड्यांचा कसा आवाज ऐकू येतोय? देवने विचारलं. आता खरं सांगणं भागच होतं. वैदहीने मग खरं कारण सांगून टाकलं. अहो आता माझ्या घरी गेले होते मी. का? मध्येच का गेली होतीस तू? देवने रागाने विचारलं. माझ्यासाठी नव्हते हो गेले. आरोहीला चक्कर येत होती. घरी जाण्यासाठी ती ऑटोसाठी थांबली होती. मग मी तिला आधी घरी सोडून आले आणि आता आपल्या घरी येते म्हणून उशीर झाला. ते ऐकून देवला टेन्शन आलं. आरोहीला चक्कर का येत होती? त्याने विचारलं. सकाळी काही खाऊन आली नव्हती ती, असं काकू म्हणाली. का खाऊन आली नव्हती? त्याने वैदहीला विचारलं. मला नाही हो माहीत. बरं. देवने मग पुढे काही विचारलं नाही. पण ते सगळं ऐकून देव जरा काळजीत पडला. त्याने लगेचच आरोहीला फोन केला. वीणा काकूंनी तिला जेवण वाढलं होतं, पण ती जेवायला तयार नव्हती. आपण सुद्धा सकाळी या दोघींशी फार चुकीच्या पद्धतीने वागलो याची आरोहीला सुद्धा जाणीव झाली होती. ती जेवत नाही पाहून मग वीणाताईंनीच एक घास तिला भरवला आणि तिला एकदम रडूच आलं. सॉरी आई, सकाळी फारच चुकीचं वागले मी. उद्यापासून थोडं लवकर उठत जाईन मी, ती म्हणाली. तुला तुझं कळलं ना बाळा, झालं तर. पण परत असं उपाशी राहायचं नाही हं, त्या म्हणाल्या. तशी ती हसली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. देवदादाचा फोन होता. तिने फोन उचलला. देवने आधी तिची चौकशी केली. आरू, कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कसा आहेस दादा? तिने विचारलं. वैदही सांगत होती तुला चक्कर आली म्हणून, त्याने विचारलं. हो आली, पण आता ठीक आहे, जेवतेय मी, ती म्हणाली. का? चक्कर का आली तुला? त्याने विचारलं. अशीच. मला सांग, सकाळी काय खाऊन गेली होतीस तू? त्याने बरोबर पकडलं. अरे काही नव्हतं खाल्लं सकाळी, ती म्हणाली. का? अशीच का गेलीस तू? त्याने रागाने विचारलं. अरे दादा, उशीर झाला होता. मग थोडं लवकर उठायचं ना, एवढं कळत नाही तुला? थोडं लवकर उठायचं, घरच्यांना मदत करायची आणि मग निघायचं. हे सगळं सांगायला हवं तुला. तो जरा भडकला. आरोही काही बोलली नाही. उद्यापासून जरा लवकर उठत जा, नाश्ता करून निघत जा. बॅगमध्ये थोडे ड्रायफ्रुट्स फळं ठेवायची. हे तुझं तुला कळायला हवं. देव चिडला. सॉरी, घेईन उद्यापासून काळजी. आता जेवतेय मी, बाय, असं म्हणत तिने फोन ठेवून दिला. देवने फोन ठेवला, पण त्याचं सगळं बोलणं आईसाहेबांनी ऐकलं होतं. काय रे देव, काय झालं? आईसाहेब, वैदही आरोहीला सोडायला तिच्या घरी गेली होती. आरोहीला युनिव्हर्सिटी चक्कर आली असं सांगत होती. आता आरोहीलाच फोन केला होता. मॅडम म्हणतात सकाळी उशीर झाला म्हणून तशीच निघून गेले. आता जेवत होती. आईसाहेबांना ते उत्तर बरोबर वाटलं नाही. थोडी काळजी वाटली. त्यांनी मुद्दामूनच मग थोड्या वेळाने वीणाताईंना फोन केला. वीणाताई त्यांच्या रूममध्ये कपड्यांच्या घडी करत बसल्या होत्या. वहिनीसाहेबांचा फोन आला म्हणून त्यांना जरा टेन्शनच आलं. आरोहीने सगळं काही सांगितलं असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी जरा भीतच फोन घेतला. नमस्कार वहिनीसाहेब. नमस्कार वीणाताई. मग वहिनीसाहेबांनी थोडी चौकशी केली आणि मग स्पष्टच विचारलं. वीणाताई, खरं सांगा, आज आरोही युनिव्हर्सिटीत उपाशी का हो गेली? वीणाताईंना आता टेन्शन आलं, पण त्यांनी खरं सांगून टाकलं. हे पहा वहिनीसाहेब, गैरसमज करून घेऊ नका. आरोही आम्हाला वैदही सारखीच आहे. आईच्या हक्काने मी तिला काहीतरी बोलले. थोडं लवकर उठत जा, सगळ्यांसाठी चहा पाणी करत जा. तिला जरा वाईट वाटलं. आम्ही तिला कामं सांगतो असं तिला वाटलं आणि ती रागाने तशीच निघून गेली. खरं सांगू का, ती तशीच गेली ते आम्हालाही आवडलं नाही. म्हणून आल्यानंतर तिला स्वतः भरवलं मी. वीणाताई म्हणाल्या तशा आईसाहेब जरा हसल्या. तुमच्या मायेबद्दल आम्हाला शंकाच नाही वीणाताई. आम्हाला काळजी आहे ती आमच्या लेकीच्या उद्धट वागण्याची. ती तुमच्याशी असं कशी वागली याचा तिला आम्ही जाब विचारणारच आहोत.
पुन्हा तिच्याकडून अशी चूक झाली तर खरंच तिला तसंच उपाशी जाऊ दे. अशी वागायची तिची हिंमतच कशी होते. आम्ही बोलणारच आहोत तिच्याशी, वहिनी साहेब म्हणाल्या. एक विनंती करू का वहिनी साहेब, तुम्ही अजिबात तिला काही बोलू नका. ती आता आमची लेक आहे. आम्ही तिला समजावून प्रेमाने बोलून आमच्या मुशीत तयार करू. प्रेमळ आहे ती, शहाणी आहे. आल्यानंतर तिने सुद्धा सॉरी म्हटलं आम्हाला ती आमच्या वैदेही सारखीच आहे. अहो, आजकालच्या मुलींना परिस्थितीची, संसाराची, नात्यांची तेवढी जाण नसते. पण म्हणून त्या बेजबाबदार, वाईट आहेत असं नाही. आरोहीशी मी बोलून घेईन, समजावेन तिला. खरंच तुम्ही काळजी करू नका असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. पण आईसाहेबांना थोडी काळजी वाटू लागली. देव, या मूर्ख मुलीने प्रेम तर केलं, पण ते निभावण्याची अक्कल नाही हिच्यात. इतकी चांगली माणसं मिळाली आहेत, पण तिला ती गोष्टच समजत नाही. तिच्याशी एकदा नीट बोलायला हवं रे, तिला नीट समजवायला हवं. ते ऐकून देव पण मग काळजीत पडला. असंही पुढच्या आठवड्यात राहायला येणार आहे असं म्हणत होती ती, तेव्हा बोलून घेऊ तिच्याशी. तिचंही म्हणणं ऐकायला हवं, देव म्हणाला. दुसऱ्या दिवशी वैदेही आणि आरोहीची युनिव्हर्सिटीत भेट झाली. आज आरोही मॅडम खुश होत्या. तिने वैदेहीला विचारलं, वैदू, आज मिनल काकूचा वाढदिवस आहे माहिती आहे ना? केला होतास का फोन? हो, सकाळीच केला होता तिला. पण तरीही माझ्याकडून तू काकूला खूप खूप शुभेच्छा सांग असं म्हणत वैदेहीने आपली बॅग उघडली आणि एक साडी काढली. ही साडी देशील काकूला? वैदेहीने विचारलं. मी कशाला देऊ, तूच दे येऊन स्वतःहून, आरोही म्हणाली. मी कशी देऊ? आज चल माझ्याबरोबर घरी, साडी दे, काकूला विश कर. आज आईने गुलाबजामुन केले आहेत, मस्तपैकी खाऊया आणि गप्पा मारूया आपण, आरोही म्हणाली. नको नको आरू, काल मी घरी आले असं यांना सांगितलं ना तर जरा चिडल्यासारखेच वाटले. पुन्हा आज नको तसं. दादाला एवढं काय घाबरतेस तू? काही नाही बोलणार तो, आरोही म्हणाली. तुला माहित नाही का तुझा दादा? उगीच मी रिस्क घेणार नाही बाई. प्लीज ही साडी तूच दे काकूला आणि माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा पण दे. हे सांगत होते तू पुढच्या आठवड्यात राहायला येणार आहेस म्हणून. हो येणार आहे, तेव्हा आपण खूप मजा करू. आरोहीला आज ऑटो लवकर मिळाली आणि ती निघून गेली. वैदेही पण ड्रायव्हर काकांबरोबर गाडीतून निघून आली. जिमला वगैरे जाऊन आल्यानंतर थोडा वेळ ती रूममध्ये जरा शांत बसली. तेवढ्यात संध्याकाळी प्रांजल तिच्या रूममध्ये आली. वैदू, येऊ का ग? प्रांजलने विचारलं. ये ना, थोडं बोलायचं होतं. का ग, काय झालं? वैदेहीने काळजीने विचारलं. काही झालं नाही ग, फक्त सांगायला आले होते. आज संध्याकाळी मी आणि आदी पिक्चरला चाललोय. रामू काकांना सांगितलंय तसं. आम्ही बाहेर जेवून येणार आहे ते. आई साहेबांना पण सांगितलंय. तुझ्याही कानावर घालून ठेवते, प्रांजल म्हणाली. छान ग, मस्त एन्जॉय करा. हा, कोणत्या पिक्चरला चाललात? भूताच्या? वैदेहीने कुतूहलाने विचारलं. हो, हॉरर मूव्ही आहे. येणार तू? प्रांजलने विचारलं. नाही, मी नाही येणार. चल ना, प्रांजलने फोर्स केला. नको ग, तुम्हा दोघांमध्ये कबाब की हड्डी मी कशी होऊ? हसत हसत वैदेही म्हणाली. असं काही नाही वैदू, खरंच चल, प्रांजलने फोर्स केला. नको, असे भूताचे वगैरे पिक्चर पाहिलेले आवडत नाही यांना. तुम्ही जाऊन या, वैदेही म्हणाली. नक्की ना? प्रांजलने पुन्हा एकदा कन्फर्म केलं. हो, अगदी नक्की. पण आज आवरावर तुला करावी लागेल. उद्या वाटल्यास मी करेन, प्रांजल म्हणाली. ठीक आहे, करीन मी, शांतपणे वैदेही म्हणाली. बरं, येऊ मी? असं म्हणत प्रांजल उठणार तेवढ्यात वैदेहीने तिला थांबवलं. प्रांजू, मला पण एक गोष्ट सांगायची होती ग. प्रांजल तिच्याकडे पाहू लागली. प्रांजल, आणखीन 15 दिवसांनी ना 5 दिवसांसाठी आमच्या कॉलेजमधून एज्युकेशनल ट्रिप जाणार आहे. यांना अजून मी काही बोललेले नाही, पण जायची माझी इच्छा आहे ग. तू घर हँडल करशील ना सगळं? तिने विचारलं. त्यात विचारायचं काय, करीन मी सगळं. उलट तू जायलाच हवंस. मस्तपैकी जा, एन्जॉय कर. आपण आपल्या फॅमिली बरोबर, नवऱ्याबरोबर जातच असतो ग, पण फ्रेंड्स बरोबर जाण्याची मजा काही औरच असते. बिंदास जा. वाटल्यास तिथे जाण्यासाठी आपण शॉपिंग पण करूया तुझी, प्रांजल म्हणाली. आधीच कुठे, आधी यांना तर विचारायला हवं. यांनी परमिशन दिली तर सगळं होईल, काळजीने वैदेही म्हणाली. का नाही देणार देवदादा? तो कधी कोणत्या गोष्टीसाठी तुला नाही म्हणतो का? तुझी किती काळजी घेतो, प्रांजल म्हणाली. असं काही नाही प्रांजल, ते काळजी घेतात बरोबर आहे, पण माझ्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात असं नाही. पिकनिक, पिक्चर, मजा मस्ती फार आवडत नाही यांना, पण मला जायचंय. आरोही पण येणार आहे. यांना विचारायचं म्हणजे एक टेन्शनच असतं वेगळं. कधीही कोणत्याही गोष्टीवरून चिडतील. वैदेही पटकन बोलून गेली. खरंच? देवदादा एवढं चिडतो? पण वाटत नाही तसं,
प्रांजलने तिचा हात हातात घेत विचारलं. एरवी नाही, पण मी सारखं सारखं माहेरी जायचं म्हटलं, कुठे कुणाबरोबर बाहेर फिरायला जायचं म्हटलं तर आवडत नाही यांना फार. जंक फूड खायला आवडत नाही, मग चिडतात कधी कधी. वैदेहीने आपलं दुःख सांगितलं. पण खरं सांगू का, आधीपेक्षा बराच बरा आहे देवदादा. आधी कधीतरी चिडेल, पण सगळी भरपाई एक साथ वसूल करेल. त्याला राग आला तर कोण समोर आहे हे सुद्धा पाहणार नाही, सगळ्यांसमोरच काहीतरी बोलून टाकेल. त्याचा हा स्वभाव मला अजिबात आवडत नाही. मी पण त्याला बोलते तशी, त्याचंही ऐकून घेत नाही फार मी. प्रांजलने आपलं दुःख शेअर केलं. हो, आदिदादांना फार मोबाईल पाहिलेला आवडत नाही ना, वैदेहीने विचारलं. मोबाईलच असं नाही, फार शॉपिंग केलेली पण आवडत नाही त्याला. मला शॉपिंग प्रचंड आवडते ग, त्याला राग येतो. तुला माहितीये, लग्नाच्या आधी मी स्लीवलेस गाऊन, शॉर्ट, मिडी सगळं घालायचे, पण आधीला ते सगळं आवडत नाही. मला घालू देत नाही तसे कपडे तो. आपल्या जहागीरदारांकडे हे सगळं चालत नाही असं म्हणतो. पण मी पण फार काही ऑब्जेक्शन घेत नाही त्यावर. आता लग्न झालं म्हटल्यावर काही ना काही गोष्टी ऍडजस्ट कराव्याच लागतात. बाकी ना आधी खूप चांगला आहे माझा. मी तर रोजच माझ्या बाबांना भेटायला जाते. त्याचंही तेच म्हणणं असतं, दिवसातून एकदा तरी जाऊन बाबांना भेटून ये. तोही आवर्जून बाबांची चौकशी करतच असतो. त्यांना फोन करतो, त्यांची काळजी घेतो, औषधं मागवून देतो. खूप समजूतदार आहे तो, प्रांजल म्हणाली. तसं वैदेहीला तिचे सुरुवातीचे दिवस आठवले. खरंच प्रांजू, आदिदादा खूपच समजूतदार आहेत. सुरुवातीला ना प्रांजल, मी अगदीच बावळट होते ग. कुठच्याही गोष्टीचा सिरियसनेस नव्हता मला. पण आदिदादांनी मला खूप सावरून घेतलं. एकदा तर ना मी अरूच्या रूममध्ये झोपायला गेले. सकाळी उठायला उशीर झाला आणि त्यात यांनी रुद्रपूजा ठेवली होती. गुरुजी प्रसाद मागत होते आणि मी काहीच तयार केलं नव्हतं. यांनी जेव्हा माझ्याकडे प्रसाद मागितला ना, मी एवढे घाबरले होते म्हणून सांगू. पण आदिदादांनी कुणालाही काहीही न सांगता खिरीचा प्रसाद अगोदरच करून ठेवला होता ग. नाहीतर ह्यांच्यासमोर त्या दिवशी काय झालं असतं कुणाच ठाऊक. तेवढंच का, आरोही आणि दादाबद्दल सुद्धा घरी कळलं होतं ना, तेव्हा हे माझ्यावर खूप भडकले होते. पण आदिदादांनी यांचा सगळा रोष स्वतःवर घेतला आणि माझा बचाव केला. स्पष्टच म्हणाले ते, या सगळ्यात वैदेहीला खेचू नकोस म्हणून. माझ्यासाठी तर ते यांच्यासमोर नेहमीच ढाल बनून उभे राहतात. त्यांच्यामुळेच मला माझ्या विशान दादाची इथे अजिबात उणीव भासत नाही, वैदेही म्हणाली. वैदू, तू जसं सांगतेस ना, अगदी माझं आणि देवदादाचं नातं सुद्धा तसंच आहे. आमच्या लग्नाच्या वेळेस दादाने मला किती मदत केली होती म्हणून सांगू. मी घाबरून जायचे, टेन्शन यायचं, मग दादाला फोन करायचे, अगदी कोणत्याही वेळेस. पण तो समजून घ्यायचा ग, प्रांजल म्हणाली. खरंच आपल्या घरात तसे सगळेच चांगले आहेत. आईसाहेब चांगले आहेत, अरू चांगली आहे, वैदेही म्हणाली. बाकी थोडीफार ऍडजस्टमेंट सगळीकडे करावीच लागते. पण गंमत बघ ना वैदेही, आपण दोघी लग्नाच्या आधी एकमेकींना साधं ओळखतही नव्हतो, कधी पाहिलंही नव्हतं. लग्न झालं आणि दोघी जावा झालो. आता एकाच छताखाली राहतो. एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी पण झालो. एकमेकींना सपोर्ट करू लागलो. गंमत अशी आहे की एकाच छताखाली राहून सुद्धा आपल्या दोघींचे प्रॉब्लेम सुद्धा किती वेगवेगळे आहेत ना. आपल्याला कराव्या लागणाऱ्या ऍडजस्टमेंट किती वेगवेगळ्या आहेत बघ. म्हणजे बघ हा, लवकर उठावं यासाठी देवदादा आग्रही असतो. तुला लवकर उठावंच लागतं. पण माझ्या बाबतीत तसं नाही. उलट मी लवकर उठले तर आधी म्हणतो, अगं थोडा वेळ आराम कर. देवदादा तुला सगळ्यांसमोर तसं कधीच काही बोलत नाही, पण आधी मात्र सगळ्यांसमोर मला पटकन काहीतरी बोलून जातो. मागे तर मला म्हणत होता, जहागीरदारांकडे नवऱ्याला कोणी अरेतुरे करत नाही. लग्न झाल्यानंतर तू सुद्धा अहो जाऊ म्हणत जा. वैदेही बघ दादाला कशी अहो जाऊ करते. पण मी म्हटलं, मला नाही जमणार ते. मी तुला आधीच म्हणणार, आपल्या नवऱ्याला परक्यासारखं कशाला बोलायचं. अहो म्हटलं तर फार दूरचं वाटतं नातं. प्रांजल तसं म्हणाली तशी वैदेही हसली. मला तर अहो शिवाय दुसरं काही बोलताच यायचं नाही यांना, वैदेही म्हणाली. वैदू, कधीतरी नावाने हाक मारून बघ, मज्जा येईल तुला पण आणि दादाला पण. बघते प्रयत्न करून, वैदेही म्हणाली. ती असं म्हणताच दोघी जणी हसल्या. खरं सांगू प्रांजू, आपल्याला वाटतं की आपणच ऍडजस्ट करतो, पण त्या दोघांना विचारलं तर आपल्यामुळे त्यांनाही कितीतरी गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागत असतील. म्हणजे हे घरी आले की मी खाली किचनमध्ये असते, तेव्हा आमची रूम आवरून ठेवतात. हे माझे कपडे घडी करून ठेवतात, कधी इस्त्रीवाल्याकडे नेऊन देतात. यांना फार फिरायला, पिक्चर पाहायला आवडत नाही, पण माझ्यासाठी माझ्याबरोबर येतात. मला शॉपिंगला घेऊन जातात.
कधी पिक्चरला, नाटकाला सुद्धा घेऊन जातात. माझी सगळी मर्जी सांभाळतात तेवढी. वैदेही म्हणाली. हो ग, माझा आधी सुद्धा तसाच आहे. खरं तर त्याला शॉपिंग आवडत नाही, पण माझ्यासाठी म्हणून येतो. मी कितीही कपडे घेतले तरी कधी काही बोलत नाही मला. रोज मला ऑफिसमध्ये सोडतो, कधी कधी पिकअप पण करतो. कंटाळा करत नाही कधी. मला कधी बरं नसलं ना तर अगदीच डिस्टर्ब होऊन जातो. डोक्याला बाम लावून दे, पाय चोळून दे, असं काहीसं करत राहतो. प्रांजल म्हणाली. आपल्याला एकमेकांबद्दल किती गोष्टी कळल्या नाही आज. एकमेकांबद्दलच का, आपल्या एकमेकींच्या नवऱ्यांबद्दल सुद्धा कळल्या. त्यांचे त्यांचे गुणदोष कळले. मला पूर्वी असं वाटायचं, आधी दादा किती शांत आहेत आणि हेच माझ्यावर सतत चिडचिड करत असतात. तुलाही असं वाटायचं की हे किती समजूतदार आहेत, पण आता कळलं तसं काही नसतं. दुरून डोंगर साजरे. वैदेही म्हणाली. वैदू, आयुष्य हे असंच असतं. सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत. ज्या मनासारख्या असतात त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं, आणि ज्या नसतात त्याच्यासाठी पण थँक्यूच म्हणायचं. कारण त्यामुळेच मनासारख्या असलेल्या गोष्टींची खरी किंमत कळते आपल्याला. काही गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या ना तर जगणं आणि संसार सोपं होऊन जातं बघ. पण ही गोष्ट आरोहीला कोण समजावणार. प्रांजल असं म्हणताच वैदेही आश्चर्याने पाहू लागली. आरोहीचा काय संबंध, वैदेहीने विचारलं. वैदू, एक गोष्ट तुझ्याशी बोलायची होती ग. प्रांजलने मग इथे तिथे पाहिलं. काय. अगं विशांत ना थोडं टेन्शनमध्येच आहे. बऱ्याचशा गोष्टी तो माझ्याशी शेअर करतो. खरं तर तो म्हणाला होता की ही गोष्ट कुणाला सांगू नकोस, पण तुला सांगावीशी वाटली म्हणून सांगते. पण तू कुणाला बोलू नकोस. हां. नाही सांगणार, सांग पटकन, वैदेही म्हणाली. प्रांजलने मग बोलायला सुरुवात केली. आता लग्नानंतर विशांत आणि आरोही फिरायला गेले होते ना, तेव्हा आरोहीने खूप खर्च केला. ॲक्च्युली इथे असल्यामुळे आरोहीसाठी पैसा कधीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे पैशाचा सिरियसनेस नसावा बहुतेक तिच्याकडे. पण सगळीकडेच तसं असतं असं नाही ना ग. बिचारा विशांत नोकरी आणि बिझनेस करून सेव्हिंग्स कसं होईल ते पाहत असतो. आमचा बिझनेस हळूहळू पिकअप होतोय, पण त्यासाठी सुद्धा वेळ लागेल ना. आरोहीला ते काही कळत नाही. तिला अजूनही असं वाटतं की आपण काहीही मागावं आणि आपल्या दादांसारखंच विशांतने ते तिच्यासमोर हजर करावं. तिला परिस्थिती ॲक्सेप्ट होत नाहीये आणि त्यामुळे विशांतला खूप टेन्शन आलं होतं. ते सगळं ऐकून वैदेहीला पण धक्का बसला. अजून हिच्या लग्नाला महिना सुद्धा पूर्ण झाला नाही आणि आत्ताच परिस्थितीची झळ पोहोचायला लागली तिला. प्रांजल म्हणाली. विशांत तसं समजावतोय तिला, पण किती आणि कसं ॲडजस्ट करतायत मॅडम, पाहूया आता. लवकरात लवकर तिने सुद्धा एखादा जॉब बघावा, म्हणजे निदान स्वतःला हवं तसं खर्च करू शकते ती. असो, आपण काय बोलणार. पण तुझ्याशी बोलून बाकी छान वाटलं. आता निघते मी, पिक्चरला पण जायचंय ना, असं म्हणत प्रांजल उठली. हो बाय, एन्जॉय करा, वैदेही म्हणाली. प्रांजल निघून गेली, पण वैदेही मात्र विचार करत राहिली. दादाला फोन करून विचारावं का असं वाटलं, पण प्रांजल म्हणाली होती कुणालाही सांगू नकोस, बोलू नकोस. शिवाय आता पुन्हा या दोघांच्या भानगडीत पडायला नको, नाहीतर सगळं आपल्यावरच शेकेल. म्हणून तिने तो विचार मनातून काढून टाकला. थोडे दिवस थांबून काकाशीच बोलून घ्यावं असं तिच्या मनात आलं. पण तोपर्यंत हे टेन्शन मनात कसं दडवून ठेवायचं हा सुद्धा प्रश्न पडला. असंही काही दिवसांनी आरोही इथे राहायला येणारच आहे, तेव्हा इनडायरेक्टली तिला समजावता येतंय का ते पाहूया, असा विचार करून मग ती किचनमध्ये गेली. विराज आज खूपच टेन्शनमध्ये होता. बाहेर अंगणात पायरीवर तो बसला होता. संध्याकाळी दादा दुकानातून आले तेव्हा त्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तो असा एकटाच का बसलाय हे पाहायला ते तिथे गेले, तरीही त्याचं लक्ष नव्हतं. तो आपल्याच विचारांमध्ये गढून गेला होता. दादा त्याच्या बाजूला येऊन बसले. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो दचकला. काय रे विरू, एवढा का घाबरलास, दादाने प्रेमाने विचारलं. काही नाही दादा, असंच, तो म्हणाला. असंच कसं, काहीतरी झालंय तुझं. यावेळेस तू खेळायला जातोस, आज असाच का बसून राहिलास, आई ओरडली. विराजने नाही असं सांगितलं. मग बाबांनी फटकावलं असेल, त्याने मानेनेच नाही असं सांगितलं. फटकावलं नाही अजून, पण आता फटकावणार आहेत. हळूच तो बोलून गेला. का रे, काय केलंस एवढं, दादानी काळजीनेच विचारलं. तो काही बोलला नाही. माझ्या सोन्या, काय पराक्रम करून ठेवलेस रे, सांगशील का मला. माझ्याच्याने सोडवता आले तर सोडवेन मी बापडा, दादा असं म्हणाले तसं तो जरासा हसला. नाही दादा, माझे प्रश्न तुमच्याच्याने सुटणार नाहीत, ते माझे मलाच सोडवावे लागतील. पण मला खूप टेन्शन आलंय, विराज म्हणाला. अरे सांगून तर बघ,
तुझी सेवा करायला मला आनंदच होईल रे, गमतीने दादा म्हणाले. दादा, मी एका विषयात फेल झालोय आणि आता मला भीती वाटते. बाबा आज माझा रिझल्ट विचारणार आणि पुढे काय होणार ते सगळं माहिती आहे तुम्हाला, विराज म्हणाला. अरे पण गधड्या, फेल कसा झालास रे? अभ्यास केला नव्हतास का तू? दादांनी विचारलं. केला होता दादा, केला होता, पण तो विषय मला जरा कठीण जातो. वैदुताई होती तेव्हा ती शिकवायची, आता मला जमत नाहीये स्वतःहून, तो म्हणाला. अरे मग विशांत दादाला विचारायचंस ना, किंवा मग क्लास का नाही लावत तू? मी पैसे देतो क्लासला, दादांनी समजावलं. क्लासमध्ये पण गेलो होतो दादा, पण तिथेही फास्ट शिकवतात ते, काही कळत नाही हो मला. आणि दादाला काय विचारायचं, शिकवायच्या आधीच तो फटकवायला सुरुवात करतो, आवडतच नाही मला तो, विराज नाराजीने म्हणाला. बरं मग आता तू काय करणार आहेस? ही पहिलीच परीक्षा आहे, अजून वर्ष आहे तुझ्या हातात, आणखीन मेहनत कर, म्हणजे पुढच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवून पास होशील, दादांनी समजावलं. ते करीनच मी दादा, पण आता बाबांना काय सांगू? आता इतक्यात ते घरी येतील, टेन्शनमध्ये विराजने विचारलं. आता सध्या बाबांचं टेन्शन घेऊ नकोस, मी बोलेन त्याच्याशी, तू तुझ्या अभ्यासावर फोकस कर, पुढच्या वेळेस असं व्हायला नको हा विरू. त्यांचं ते सगळं बोलणं आरोही ऐकत होती. ती पटकन पुढे झाली, विराजच्या बाजूला जाऊन बसली, त्याच्या खांद्यावर हात टाकला. विरू, तुझ्या वैदुताई एवढी हुशार नाही मी, पण तुझा अभ्यास घेऊ शकेन, तुला शिकवू शकेन, समजावू शकेन, एवढी नक्कीच हुशार आहे. संध्याकाळी आमच्या खोलीत येत जा अभ्यास करायला, मी शिकवत जाईन, आणि तुझ्या दादासारखं फटकावणार पण नाही तुला, गोष्टी सांगत सांगत शिकवत जाईन. ते ऐकताच विराजला आनंद झाला. खरंच अरुताई, शिकवशील मला? त्याने आनंदाने विचारलं. हो, का नाही? आणि दादा बघा, आता जरी विरू फेल झाला असला तरी पुढच्या परीक्षेत टॉपर असेल तो. ऐकून दादांना आनंद झाला. त्यांनी आरोहीच्या डोक्यावर हात ठेवला. खरंच अगदी भाग्यवान आहोत आम्ही, गुणी सून मिळाली आम्हाला. विराज आणि आरोही दोघेही हसले. पुढच्या अभ्यासाचं विराजचं टेन्शन गेलं होतं, पण या परीक्षेचा रिझल्ट बाबांना कसा सांगायचा हा सुद्धा प्रश्न पडला होता. पण सुदैवाने आता दादाच आपल्या बाजूला असल्यामुळे बाबा तेवढे चिडणार नाहीत याचीही खात्री होती. जेवणाच्या टेबलवर सगळेजण बसले. आरोहीने सगळ्यांसाठी पापड भाजून घेतले. गप्पा मारत असतानाच मिलिंदांना त्याच्या रिझल्टचं आठवलं. विरू, तुझा रिझल्ट लागला का रे? किती मार्क्स पडले तुला? त्यांनी सगळ्यांसमोर विचारलं. तसं विराजला टेन्शन आलं. त्याने दादांकडे पाहिलं. दादांनी डोळ्यांनीच काळजी करू नको, मी आहे असं सांगितलं. अरे मिलिंद, जेवताना अभ्यासाचा विषय कशाला रे काढतोस? आणि हे बघ, सगळ्या विषयात पास झालाय तो, फक्त एका विषयात, एवढं बोलून दादा थांबले. मिलिंदाने विराजकडे पाहिलं. काय रे, एका विषयात काय? विराज तरीही काही बोलला नाही. मग दादाच म्हणाले, एका विषयात जरा कमी पडले मार्क, फेल झाला असं दादांना बोलवे ना. मिलिंदाने त्याच्याकडे पाहून स्पष्टच विचारलं, फेल झालास की पास? बाबा फक्त एकाच विषयात. हो ना, जेवण होऊ दे, मग बोलू आपण, तेव्हा बघतो तुझ्याकडे. ते ऐकून विराजचं बिचाऱ्याचं टेन्शन वाढलं. अरे मिलिंद, काय बघणार आहेस रे तू त्याच्याकडे? हे बघ, त्याला काहीही बोलू नकोस. अरे यश अपयश आयुष्यात येत असतं, एखाद विषयात फेल झाला तर काही बिघडत नाही, बाकी विषयात झालाय ना पास तो. एखादा विषय कठीण जातो, आणि हे बघ, आता त्याही विषयाची काळजी नाही. आरू आजपासूनच अभ्यास घेणार आहे त्याचा. तेव्हा तुला मी आधीच सांगून ठेवतो हा, उगीच त्याला बोलून किंवा मारून आता डिस्टर्ब करू नकोस, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. भेदरलेल्या परिस्थितीत सुद्धा दादांचा तो डायलॉग ऐकून विराजला मनातून खूप बरं वाटलं. विराज, आता मी काही बोलत नाही, पण पुढच्या परीक्षेत असंच राहिलं ना, मग तू आहेस आणि मी आहे, लक्षात ठेव हा, मिलिंदा म्हणाले. तेवढ्यात आरोही म्हणाली, मिलिंदा असं काही नको रे म्हणूस, बघ पुढच्या परीक्षेत त्याला खूप चांगले मार्क्स मिळतील आणि मी शिकवणार आहे त्याला, पाहतच राहशील तू. तिच्याकडे पाहून मग मिलिंदा हसले. आरू, तू आहेस ना, मग आम्हाला कसलीही चिंता नाही. विशांतने टेबल खालून अलगद आरोहीचा हात आपल्या हातात घेतला, हलकेच दाबला. ओठांची हालचाल करत तो म्हणाला, थँक्यू. तिने त्याच्याकडे पाहिलं. खरं तर काल त्याचा राग आला होता, पण आता तो सगळाच विरघळला. तो तिच्याकडे पाहून गोड हसला आणि तीही छान हसली.